सावध राहिलं पाहिजे. का हीच माणसं घात करतात आणि याच संघटना आतापर्यंत घात करत आलेले आहेत. भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल किंवा एनसीपी असेल किंवा इथला असणारं शिवसेनाही असेल, उमेदवारीच्या यादीमध्ये आपण बघितलं किंवा आजच्या असणारे निवडून आलेले खासदार जर आपण असताना पाहिलं, या खासदारामध्ये एक खासदार धनगर समाजाचा दिसतोय का? तर नाही. एखादा माळी समाजाचा दिसतोय का? नाही. एखादा असणारा 11-12 बलुतेदारांमधला दिसतोय का? तर नाही. जर या समूहामधला खासदारच नसेल तर आरक्षण कसं वाचेल हे मला सांगा. वाचवण्याचं केंद्र जे आहे ते विधानसभा आहे आणि वाचवण्याचं केंद्र जे आहे ते लोकसभा आहे. त्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षणवादीच नसेल किंवा ज्या समूहाला आरक्षण मिळते त्या समूहाचा माणूस नसेल तर ते वाचणार कसे? आणि म्हणून आंधळेपणाने आपण कोणावरती विश्वास ठेवायचा नाही. आंधळेपणाने कोणी आपण इथे विश्वास ठेवायचा नाही. डोळसपणाने विश्वास आपण त्या ठिकाणी ठेवायला शिकलं पाहिजे. कोणीतरी ह्या देवाची पूजा करते, कोणी अमुक करते, कोण तमुक करते म्हणून तो चांगला अजिबात नाही. तो सगळ्यात बदमाश आहे हे पहिल्यांदा असताना लक्षात घ्या. पूजा प्रत्येक माणूस त्याच्या घरामध्ये करतो, काही जण देवळामध्ये जाऊन करतो. सामान्य माणूस त्याचं प्रदर्शन करत नाही, तो भक्तिभावाने त्या ठिकाणी करतो, श्रद्धेने करतो. पण जो असणारा टीव्हीच्या माध्यमातून जगभर दाखवत असतो, पब्लिसिटी करत असतो, मी त्याला नेहमी म्हणत असतो हा सगळ्यात मोठा नाटकी माणूस आहे हे आपण असणारा लक्षात घ्या. हा सगळ्यात मोठा नाटकी आहे. अशा नाटकी माणसांपासून आणि संघटनेपासून आपण वाचलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या. सावध राहिलं पाहिजे. का हीच माणसं घात करतात आणि याच संघटना आतापर्यंत घात करत आलेली आहेत.